जय आदिवासी सर्वांना. तर आजकालच्या पिढीला ना हे काय आहे ते माहितीच नाही. हे जात आहे ज्याने डाळ भरडली जाते. म्हणजे आपल्याला आपण विकत डाळ घेतो ते आता मशनीमधूनच बारीक होते, म्हणजे मशनीमधून दाण्यांची डाळ बनते. तर ना पूर्वीच्या काळात काय करायचे, ह्या जात्यावरतीच दळण वगैरे सगळं ह्या जात्यावरतीच करायचे. माझ्या आजीन ते पण करायचे. आणि हा जाता माझ्या आजीकडं आहे, म्हणजे आम्ही गावाला आहे, माझ्या माहेरी आहे. तर तिकडं आहे, आम्ही करतो. आणि रेग्युलर आम्हाला पुरणपोळी वगैरे काही करायचं असेल ना तर आमची डाळ त्याच्यावर भरडली जाते. आणि आईने सकाळी सकाळी आज ना मस्तपैकी जात्याच्या आवाजानेच आमची आज सकाळ झाली. आणि आई दळत होती तेव्हाच आम्ही उठलो सगळे. आणि मग नंतर दुपारच्या वेळेस ना माझ्या काकांनी जांभळं आणलेली, कारण का आता सीझन असतो चालू आहे ना, त्यामुळे नुसतंच रोजच हेच खाणं असते. जेवण कमी आणि हेच जास्त, आंबा जांभळा करवंद मग हेच असते. जांभळं वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर ना आम्ही सगळे कपडे धुवायला गेलो विहिरीवरती. आता पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना विहिरीवरती जावं लागते. आणि विहिरीवरती गेलो म्हणजे पोहणं तर होतंच. अजित बघा कशा उड्या मारतोय किती वरून. आणि मस्तपैकी सगळे पोहत होते. दीदीला पण पोहायला शिकवलं आज. आणि इतकं म्हणजे लय मजा आली, सगळे बसलेले होते. मग घरी आल्याच्या नंतर ना आईने चाव्याची भाजी आणलेली, मग आत्यानी मम्मीने मस्त भाजी करून घेतली. तोपर्यंत मम्मीने ते भाजी कापतच होते, तोवर आई मस्त चूल सारवत होती. पूर्ण चुलीत राख वगैरे सगळं भरली आईने. आता हे पूर्वीच्या काळात ना आता पूर्ण चुलीवरती स्वयंपाक असायचा. आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची ना चवच लय वेगळी होती. ना आमची भाजी पण लय छान झालेली, मस्त अशी बघा चाव्याची भाजी. रानभाजी आहे ही. का आपल्याकडं शहरात जास्त भेटत नाही, पण गाव ठिकाणी आता पावसाळ्याच्या वेळेस भेटते बघायला. आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं. आणि हे कोणाला माहिती आहे का, काजवे कोणाला माहिती आहेत का, म्हणजे पाहिलेत का? तर माझा वेदू आज इतका खुश झाला ना काजवे बघून, त्याला म्हणजे इतका आनंद वाटलेला ना. ते चमकत लाईट त्याची चमकत होते ना, तो माझ्यापाशी आलता, मला सांगत होता मम्मी बघ कशी चमचम आहे. आणि मस्तपैकी बसलेला. पावसाळा आला ना, म्हणजे पावसाळा यायचा असला ना का काजवे निघतात. आणि त्यात लाईट नसली ना का इतकं सुंदर दिसतंय ना सगळीकडं. म्हणजे झाडांवरून तर नुसते काजवे चमकताना दिसतात. आणि गावाकडच्या ठिकाणी जरा जास्तच असतात. शहरात आजकाल जास्त बघायला भेटत नाही काजवे, पण आमच्या गावाकडं आम्ही जेव्हा येतो ना पाऊस सुरू व्हायच्या अगोदर तेव्हा असतात. आणि इतकं सुंदर वाटते ना. माझ्या वेदूने पहिल्यांदाच पाहिलेलं, तो पण इतका खुश झाला आणि इतका पकडत होता ना त्या काजव्यांना. इतकं म्हणजे इतकं भारी आहे ना ते. लाईट नसली ना खरंच सुंदर दिसते. मी तुम्हाला एखादा म्हणजे भेटला ना मला लाईट नसल्यावरती व्हिडिओ का मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करालच. तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या